रायगडच्या पेण तालुक्यातून शेतकरी आंदोलनाची एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। गेल कंपनीच्या उच्च दाब प्रोफेन गॅस पाईपलाईन प्रकल्पाविरोधात पेण तालुक्यातील शेतकरी आता पूर्णपणे आक्रमक झाले आहेत। या प्रकल्पासाठी 1 इंचही जमीन देणार नाही असा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी केलाय। 17 जून रोजी जोहे डोलवी परिसरात पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी थेट काम बंद पाडत आल्या पावली परत धाडले। 24 गाव सेज संघर्ष समितीच्या माध्यमातून हजारो शेतकरी या प्रकल्पाविरोधात एकत्र आले। प्रशासनाने प्रकल्पासंदर्भात कोणतीही जनसुनावणी घेतलेली नाही, तसेच ग्रामसभेची अधिकृत प्रक्रियाही पूर्ण केलेली नाही। मग असे असताना भूसंपादनाची ही बेकायदेशीर कार्यवाही कशी सुरू करण्यात आली, असा थेट आणि संतप्त सवाल शेतकऱ्यांनी प्रशासनाला विचारलाय। आधी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा, त्यानंतरच काय तो निर्णय घेऊ, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलीय। या प्रस्तावित पाईपलाईनमुळे पेण तालुक्यातील रावे, कोपर, डावरे, जोहे, कळवे, वाशी, बोरी, वडखळ आणि शिर्कीसह तब्बल 15हून अधिक गावातील सुपीक जमिनी धोक्यात आल्या आहेत। यामुळे हजारो शेतकरी कुटुंबे भूमिहीन होण्याची भीती व्यक्त होत आहे। या आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे, राजन झेमसे, संघर्ष समितीचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, सचिव हर्षल पितळे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ आणि गेल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता पेण तालुक्यात गेल कंपनी विरुद्ध शेतकरी असा मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आज आमच्या डोलवी दबाबा या रेव्हेन्यू गावामध्ये संबंधित गेलचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी आले होते, परंतु इथला जागृत शेतकरी सकाळपासून त्या लोकांची वाट पाहत होता। डोलव्याच्या फरावर संबंधित अधिकाऱ्यांच्या 5-6 गाड्या, पोलीस जवळजवळ 30-40 अशी फौज फाटा घेऊन संबंधित अधिकारी आल्यावर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या शेतामध्ये तुम्ही पायऊल ठेवायचा नाही या उद्देशाने त्यांना आम्ही अडवल्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी सुद्धा आमच्याकडे पाहत होते, कारण सनदशीर मार्गाने कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा न करता, कोणत्याही प्रकारची दादागिरी न करता आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना आमच्या शेतामध्ये जाऊ दिलं नाही आणि संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करायला लावून तो पंचनाम्याची प्रत एक आमच्याकडे घेतली आणि संबंधित शेतकऱ्यांच्या हातात आज